नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सकाळची वेळ आहे. आई भाजी निवडतात. आम्ही आत्ताच खालून भाज्या घेऊन आले. रुद्र आणि मी रुद्राला फिरायला घेऊन गेले होते तेव्हा घेऊन आले मी भाज्या. आणि रुद्रचे आणि आमचे कपडे जे आहेत तर ते फोल्ड करून ठेवायचे राहिले होते तर ते करते. तर हे कबड बघू शकता तुम्ही किती मेसी झालेलं आहे. त्याला आवरायचं आहे मला. हे आम्ही कॉम्प्रेस बोर्डचं कबड घेतलं होतं. तर हे कबड जे आहे तर ते म्हणजे आता बरेच 5-6 वर्ष होऊन गेले तर ते बऱ्यापैकी वर्क करते. थोडेसे त्याचे ड्रॉवर्स खराब झालेत पण व्यवस्थित असं पार्टिशन नसल्यामुळे जे आहे ना तर कपडे काही नीट राहत नाही. तर मी आज कपडे थोडेसे नीट लावून ठेवणार आहे. काही वेगळे ऑर्गनायझर तर वापरणार नाही आहे पण हेच आपलं साड्या ज्या आहेत तर त्या हँगरला लावून ठेवते. आणि रुद्रच्या पप्पांचे जे कपडे आहेत तर ते व्यवस्थित ठेवून देते. त्याच्यासाठी जागा करते. आईंच्या आणि माझ्या साड्या ज्या आहेत तर त्या मी एक एक करून हँगरला लावते. आता जे एकसारखे जे हँगर्स आहेत तर ते माझ्याकडे आहेत पण ते काय हे कबडची जी विड्थ आहे ना त्याला ते बसत नाही. म्हणजे तेवाले जर हँगर लावले ना तर कबड लागत नाही डोअर त्याचं. त्यामुळं मला हे जे वेगवेगळ्या रंगाचे आहेत तर तेच जुनेवाले आहेत हे आमच्याकडचे हँगर्स तेच वापरणार आहे मी. कारण याच्यासाठी मग ह्याच्या विड्थला पुरतील असे वेगळे हँगर्स आणावे लागतील त्यासाठी. तर साड्या तशा भरपूर आहेत पण सगळ्याच साड्या कबडमध्ये नाही ठेवता येणार कारण की कबड साईज लहान आहे आणि आपल्याकडे आपल्याला एकाच कबडमध्ये घरातील सगळ्या मंडळींचे कपडे ठेवायचे असतात. तर ते मॅनेज झालं पाहिजे म्हणून मी माझ्या ज्या काही बऱ्याचशा जुन्या साड्या आहेत तर त्या आमच्याकडे एक एक्स्ट्रा ड्रम आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवलेले आहेत. आणि काही साड्या ज्या आहेत हे तुम्हाला दिसते तर ते जे आपल्याला साडीचे फोल्डर्स मिळतात ना चेनवाले त्याच्यामध्ये ठेवल्यात. आणि मग ह्यांचे जे आता ह्या खाली जी जागा उरली ना तिथे मी ह्यांचे जे न लागणारे फ्रिक्वेंटली न लागणारे जे कपडे आहेत ना ते ठेवते. कारण की जे रेग्युलर यूजला लागतात ते सारखं काढायला वगैरे जमत नाहीत ना इथे. म्हणून इथे मी न लागणारे ठेवते. आणि त्याचबरोबरीने यांचे जे शर्ट्स असतात त्याला इस्त्री करावी लागते तर त्याच्यामुळे काय त्याला ते मी चांगले फोल्डिंग करून ठेवत नाही. जे आपण इस्त्री केल्यावर करतो तशी मी नॉर्मल फोल्डिंग करून ठेवते कारण शेवटी त्यांना स्कूलमध्ये जाताना रोज व्यवस्थित प्रेस करून द्यावी लागते. आणि दुसऱ्या साईडचे जे कबर्ड आहे ना तिकडे पण त्यांचे काही कपडे आहेत तर ते कपडे जे आहेत तर ते काढून सगळे मी आधी त्यातले कोणते इकडे ठेवायचे ते बघितले. आणि खालचे हे 2 पार्ट आहेत जे कप्पे आहेत खण आहेत त्याच्यामध्ये माझेच कपडे आहेत. त्याच्यात काही साड्या आहेत काही ड्रेस आहेत. आता आपलं कसं होतं की साड्या पण असतात आपले जे कुर्ते पण असतात त्याचबरोबरीने जीन्सवरचे टॉप्स टी शर्ट्स वगैरे हे सगळं असतं. त्यामुळे आपले अजून जे काय आहे तर ते जागा जी आहे तर जास्त आपणच कन्झ्युम करतो. आणि जे मिसलेनियस असे छोटे छोटे वस्तू आहेत त्या आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कबडमध्येच ठेवायला लागतात. जास्त आपल्याकडे स्टोरेज नसेल वेगवेगळे स्टोरेज ऑर्गनायझर नसतील तर आपल्याला बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या कबडमध्येच ठेवायला लागतात. जसं आता आमच्याकडे काही ड्रेसिंग टेबल नाही आहे तर मग याच कबडमधला शेजारच्या कबडमधला जो आहे एक सेक्शन जो आहे तर एक कप्पा मी त्याच्यासाठी मी ठेवतो की त्याच्यामधले वस्तू. तर ते काय आज तर मला जमेल की नाही माहीत नाही नीट करायला कारण रुद्र झोपलेला आहे. तेवढ्या वेळ जेवढं शक्य आहे तेवढं मी करते. त्यामुळे मी ह्या खालच्या कप्प्यांमधले सगळेच कपडे बाहेर न काढतात त्याच्यातलेच जे काही व्यवस्थित आहेत ते तसंच ठेवलेत आणि काही नीट ऑर्गनाईज करून ठेवलेत. तर हे करत असतानाच मध्ये रुद्र उठला होता. तो मध्ये मध्ये खेळू लागलेला तर त्याच्याशी बोलताच मग मी बाकीचे जे काय आहेत ते आवरून घेते. कारण की अजून स्वयंपाक करायचा राहिलेला आहे. मला वाटलेलं की रुद्र झोपला त्यावेळेस जितकं शक्य होईल तेवढं मी करेल म्हणून मग मी हे आधी काम करायला घेतलं. आणि सकाळच्या वेळेत कसं तो फ्रेश असतो म्हणजे जरी झोपेतून उठला तरी एवढं काही चिडत नाही. त्यामुळे मग ही कामं मला सकाळी केलेलीच बरी पडतात. परत पूर्ण दिवसभर ह्या कामांसाठी मला काही नीट वेळ मिळत नाही. त्यामुळं मग मी ही कामं जी आहेत तर ती सकाळच्या वेळेतच करण्याचा प्रयत्न करते. तर घर म्हटलं की इतकी कामं असतात की म्हणजे आपण रोज सगळं घर जरी क्लीन केलं ना तरी पण ते कमीच पडेल. कारण की रोजच्या रोज आपल्याला काय करायला लागतात की म्हणजे धूळ तर जमाच होत असते. त्यानंतर आपण वस्तू वापरतो. कपड पण आहे आपण किती वेळा लावलं तरी आपण जेव्हा कपडे काढतो वगैरे तेव्हा पण काय होतं की बऱ्याच वेळेस ते मेस होऊन जातं पुन्हा. रुद्र मध्ये येत होता. ते स्टँड ठेवलं होतं कॅमेरा शूटिंग करण्यासाठी तर ते रुद्र तिथे हात लावत होता म्हणून रुद्रला खेळवण्यासाठी मी ह्यांची टोपी त्याला घालून दाखवली. त्याच्यासाठी टोपी आणलेली आहे पण तो काय करतो
त्याला घालायची नसते, ती गोलवाली टोपी असते ना बाळांची, ऊन लागलं तरीसुद्धा तो घालत नाही, तो त्याला खेचून काढतो आणि डोक्यावरती पण काही घेत नाहीत. उन्हात तर आपण जात नाही, पण हल्ली आता खूप सकाळचं पण ऊन जे आहे ते कडक व्हायला लागलेलं आहे. मार्च महिना आहे, तर आता तर आणखीन उन्हाळा वाढेल. तर शेजारच्या कपाडामध्ये पण काही कपडे आहेत, पण त्याच्यामध्ये आईंच्या साड्या वगैरे होत्या, तर मी त्या साड्या हँगरला लावून ठेवल्यात. पण आईंच्या ज्या काही छोट्या छोट्या किरकोळ वस्तू आहेत तर त्यांनी तिथंच ठेवलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागेल क्लीन करायला. शेजारचं कबडचं जे करत असतानाच रुद्र म्हणजे खेळत होता, त्याच्यामुळे आणि त्याला ना भूक पण लागलेली, त्याच्यामुळे मग यातलं बरंचसं काय सामान आहे ना ते पटापट लावण्याचा प्रयत्न केला आणि ते काही व्यवस्थित लावता नाही आलं, म्हणून ते नंतरसाठी ठेवलं. तर ते काम मी नंतर करेल. तरी पण जितके बाहेर कपडे होते तर ते फोल्ड करून ठेवण्याचा प्रयत्न केला. तरी म्हणजे आमच्या तिघांचे, आईंचे, माझे आणि रुद्रच्या पप्पांचे कपडे याच्यामध्ये असतात. आणि तरी पण रुद्रसाठी छोटंसं ड्रॉवरचं कपड, म्हणजे जे आपण ड्रॉवर ऑर्गनायझर असतं ना, तर ते कपड म्हणून मी त्याच्यासाठी वापरते. नशीब त्याच्यामध्ये तरी रुद्रचे कपडे म्हणून मिक्स होत नाही, त्यामुळेच मग मी अशा टाईपचं कबड म्हणजे ड्रॉवर सेक्शन घेतलं होतं की ज्यामुळे बाळाचे कसे छोटे छोटे कपडे असतात आणि ते मिक्स झाले ना मग लवकर काही सापडणार नाही, म्हणून मी त्याच्यासाठी ते कबड घेतलं आणि त्याचा खूप मला फायदा झाला आहे त्या कबडचा. आणि तसंही आपल्या कपड्यांमध्ये मिक्स झाली तर ते काय होतं की लवकर सापडत नाही, म्हणून मग ते एक बेटर ऑप्शन झाला. आता हे एवढं मोठं दिसतं आहे कबड, पण तरीसुद्धा याच्यात म्हणजे जास्त कपडे जे आहेत तर ते फोल्ड करून ठेवता येत नाहीत, कारण त्याची विड्थ पण कमी पडते. आणि त्याच्याच बरोबरीने आपण काही ते जे ऑर्गनायझर आपण बघा बऱ्याचशा तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की लोक तसे बास्केटचे ऑर्गनायझर वापरतात, त्याच्यामध्ये कपडे जे आहेत ते फोल्ड करून ठेवतात आणि त्यामुळे मग जास्तीत जास्त जे आहे तर ते आपल्याला तिथे कपडे बसवता येतात. आणि लोकांकडे कसं आहे की एका व्यक्तीसाठी एक असं स्पेशल कबड असतं, त्याच्यामुळे मग त्यांना ते इझी जातं कपडे ऑर्गनाईज करून ठेवायला. पण आपल्या नॉर्मल इंडियन फॅमिलीजमध्ये तर कसं आहे की सगळ्या लोकांसाठी एकच कबड असतं, त्याच्यामुळे भरपूर ज्या वस्तू आहेत तर ते एकाच कबडमध्ये ठेवल्या जातात. माझं एका बाजूचं कबड लावून झालेलं आहे, बाकीचं मी नंतर करेल. ठीक आहे, ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.